सामन्याला आता होते सुरुवात जिथे दोन संघ हे समोरासमोर खेळताना दिसतात. एका बाजूला यजमान संघ म्हणजेच मनाचे राजे वेडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय मांडे बॉईज. टॉस जिंकला मांडे बॉईज या संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजी करण्याकरता मनाचे राजे वेडी या संघाला आमंत्रित केलंय. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने हा टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु चेंडू डाऊन द लेग बराच बाहेर जाताना पाहायला मिळाला. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये नेलेत. वाईटचे संकेत इथे दिले गेलेत. पहिल्या चेंडूचा खेळ झाला, त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा आत्तापर्यंत फलकावरती झाल्यात. नील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकदा चांगला बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. यावेळेला मात्र आपण पाहिलं पायचितचे संकेत जरूर तिथे जाणवले आणि पंचांनी अगदी हेरलं. अगदी स्टंपवरती आपण पाहिलं इम्पॅक्ट आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून इथे लागलाय पहिला धक्का. आपण जो रूल्स अँड रेग्युलेशन जे आहे ते फॉलो करा, कारण आपणच सुद्धा आयोजक सुद्धा आहात. त्यामुळे जो गेट आहे त्या मेन गेटच्याच अगदी समोरून आपल्याला एंट्री करायची आहे. खूप चांगला चेंडू होता नीलचा. परफेक्ट या वेळेला लेग बिफोर विकेट, ॲब्सोल्युटली प्लम. आणि साजिद लाला सरांचा ॲक्युरेट डिसिजन आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय आकाश. बॅक टू द डगआउट. आज थोडीशी निराशाजनक कामगिरी करत असताना पाहायला मिळाला. आज मनाचे राजे वेडी टीम स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठं आधारस्तंभ म्हणून शुभमजी पाध्ये यांचं नेहमीच या संघाला आपल्याला पाहायला मिळतं आणि या मॅचकडे बारकाईने लक्ष आहे ते SP साहेबांचं. षटकातील पुढे बॉल फुलटॉस चेंडू होता. लेग ग्लान्सच्या माध्यमातून या चेंडूला खेळलाय. फिल्डर तिथे डीपमध्ये आहेत, वेगानं पुढे येतात चेंडूला उचलण्याकरता. एक रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3. शुभमजी पाध्ये मागील 3 ते 4 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर या संघाची बांधणी केली आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या नवोदित खेळाडूंना घेऊन मनाचे राजे वेडी हा संघ सातत्यपूर्ण खेळत असतो. आणि याही स्पर्धेत आपण मनाचे राजे वेडी या संघाला खेळताना पाहतोय. आदरणीय सन्माननीय एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व किरणजी कारभारी साहेब. क्रिकेटवरचं निस्सीम प्रेम. वेलकम किरणजी कारभारी साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं या क्रीडा नगरीमध्ये SP बॉईज ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागतम. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती 4 झालेली आहे. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली. बघा चेंडूला ओळखता आलं पाहिजे आणि त्यानंतर खेळता आलं पाहिजे. या अगोदर आपण पाहिलं जैनने अगदी मनसुबा बनवला होता की फाईन लेगच्या दिशेला खेळायचं, स्कूप करायचं, परंतु तेही खेळणं अवघड ठरलं कारण की चेंडू अगदी खोलवर टप्प्यात होता आणि तिथून मात्र त्या लेंथला पिक करणं अवघड झालं आणि डॉट चेंडूची उद्घोषणा इथे जरूर नीलच्या माध्यमातून झाली. 5 चेंडू आत्तापर्यंत झाल्या. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 4. अतिशय सुंदर हे हिरवगार मैदान. आणि या सुंदरशा मैदानावरती रंगणार आहे क्रिकेट. यावेळेला मात्र आपण पाहताय कीपरकडनं देखील चुकी आणि लॉंग स्टॉपच्या फिल्डरकडनं देखील चुकी. चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावांकरिता. टायमिंगचं मिलाप म्हणजेच कुंदन घरत यांना आपण पाहताय. सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप अँड लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि नेहमीच आमच्या आवाजाची काळजी घेणारं असं व्यक्तिमत्व. नेहमीच
आपण पाहिलेला आहे. शुभमजी पाध्ये यांनी दत्तगुरु चषक माकडे ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं, त्या अगोदर याच मैदानात कुंदन घरत यांना संधी दिली गेली आणि तिथून सातत्याने त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. फुलटॉस बॉल, सर्वेशचा ब्रँडेड षटकार. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट बाय सर्वेश. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे फलकावरती 14. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलाय. याही वेळेला चेंडू गेलाय त्याच क्षेत्रात. षटकार, 6 धावा. काउंटर अटॅक जणू काही पाहायला मिळतोय. सर्वेशच्या माध्यमातून लागोपाठ 2 षटकार आले आहेत विपुलच्या विरोधात. सर्वेश जणू उत्तर देतोय, समोर कुठला मोठा गोलंदाज आहे मला माहित नाही, परंतु मला माझा स्वाभाविक खेळ खेळायचा आहे. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा विपुल तयार. ओहो, याही वेळेला सेम रिझल्ट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर लांबलचक षटकार. काय जबरदस्त बॅटिंगचा या वेळेला आनंद घेत असताना पाहायला मिळतोय. जणू काही खेळपट्टी सर्वेच्या प्रेमात पडलेली आहे, हेच आपल्याला दृश्य पाहायला मिळतं. जणू काही साऊदीने टाकलेला चेंडू आणि रोहित शर्माने मारलेला षटकार असं समीकरण पाहायला मिळालं. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक आहे. सर्वेश वेगाने स्मार्ट सिंगल घेत असताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या मनाचे राजे वेडी या टीमची 27ला 1, 27 लॉस ऑफ 1 विकेट. 27ला 1 अशी स्थिती पाहायला मिळते. सर्वे जर आपण पाहिलं तर फलंदाजीचा मनमुराद आनंद घेताना दिसतोय. 6 बॉल आतापर्यंत त्यानं खेळलेत आणि 20 वरती नाबाद आहे, त्यामध्ये 3 षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, अप्रतिम. सूर्या कॉपीबुक स्टाईलने आपण पाहिलं, सुपला शॉट. षटकार, 6 धावा. का मनाचे राजे वेडी संघ आपण पाहिलं तर घरच्या मैदानावरती खेळतो आणि या मैदानाचे बारकावे सर्व त्यांना माहीत आहेत आणि त्याच अनुषंगाने सध्या बॅटिंग करताना हे फलंदाज पाहायला मिळत आहेत. इथे मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोवर 1 चेंडू बॅटवरती योग्य प्रकारे आला नाही आणि त्याच्याचमुळे या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर विपुलची इथे संपुष्टात आली या डॉट बॉलने. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. पहा, पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 8 धावा खर्च गेल्या होत्या नीलने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सर्वेचे ते 3 षटकार आपण पाहू शकलात, 25 धावा. आणि हे षटकार पहा, पहिला षटकार जर आपण पाहिला डीप मिड विकेटला खिचून मारला होता, सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यानंतर त्याचा बॅटिंग स्टान्स पहा, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर आला. त्यानंतर चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता, पूल केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यानंतर तिसरा षटकार आपण पाहू शकाल, ज्या पद्धतीने स्टँड अँड डिलिव्हर शॉट आपण पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साईडला काय तडाखेबंद बॅटिंग सुरू आहे. सुपर टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. सर्वेश चा ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटकेबाजी सर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल सरळ बॅटने यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फिल्डर तिथे आहेत, अगदी चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 1 रन तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. म्हणतात ज्या पद्धतीने आपण पाहतोय सर्वेची बॅटिंग चहू बाजूने बहरताना पाहायला मिळते. एक समंजसपणाचं क्रिकेट कसं असावं, बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं असावं, हे सर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 40ला 1. पुन्हा एकदा बॉलर तयार. नील यावेळेला जय थोडेसे वेडे वाकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. कॉन्फिडेंटली फटके येत नाहीये. बॅटची हलकीशी एज होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 41ला
एक आपण पाहू शकतायत. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण, तर सर्वेशला आपण पाहतायत. अगदी बरोबर म्हणालात. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतो. एक विश्वासक खेळी ही सध्या आपण सर्वेशच्या माध्यमातून पाहतोय. 9 बॉल त्यांना आतापर्यंत खेळले, 27 वरती नाबाद आहे आणि त्याला कॉम्प्लिमेंट करताना जयला देखील आपण पाहतोय. 6 बॉल त्यानं देखील खेळलेत आणि तो देखील 12 वर आहे. मनाचे राजा वेडी या संघाची धावत संख्या आपण पाहताय फलकावरती झाली आहे 1 बाद 41. सर्वेश शिल्लार मात्र या इनिंगमध्ये नाव चर्चेत राहील यात ती मात्र शंका नाही आहे. नील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. सेकंड स्पेल घेऊन येत असताना पाहायला मिळतो आपल्या कोट्यातील हे दुसरं षटक वैयक्तिक. अप्रतिम ऑन साईडला पिकअप शॉट, क्लास टायमिंग. आता तर मी म्हणेन या वेळेला सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट, मॅक्सिमम 6. सर्वेश दर्शवतोय इझी कम अँड इझी गो. ज्या प्रकारे चेंडू येतोय त्या प्रकारे त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर तो पाठवतोय. धाव संख्या आपण पाहिली, धाव संख्या आता झालेली आहे. धाव फलकावरती मनाचे राजे वेडी या संघाची 47. षटकातील शेवटचा बॉल यावेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॉटम हँडचा अगदी चांगल्या प्रकारे वापर केला. अगदी मैदानी लगत या चेंडूला खेळलं लॉंग ऑनच्या रिजनला आणि 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय मनाचे राजे वेडी या संघाची झालेली आहे फलकावर 1 गडी बाद 49. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या हिरवळ मैदानात. वेडीचं हे मैदान सर्वांना रबर बॉल क्रिकेटचं वेड लावणारं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. डोंगराच्या कडा कपाऱ्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे हिरवळ मैदान आपण पाहू शकतायत. शुभमजी पादेसाहेब यांची ही मेहनत, अथक परिश्रम, अथक मेहनत घेऊन या स्पर्धेला उजाळा आणणारी ही स्पर्धा, प्रत्येकाच्या हृदयात घर करून जाणारी ही स्पर्धा, अर्थातच ज्या स्पर्धेचं नाव आहे SP बॉयज ट्रॉफी. ऑन साईटला जयचा हा जरूर आपण पाहतायत खराब शॉट सिलेक्शन. लेग बायच्या इशाऱ्याने 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 धावा. या फलकावर मनाचे राजे वेडी या संघाची स्थिती पाहायला मिळते. मंथनजी, ज्या पद्धतीने आपण 2 दिवस मॅचचा आनंद घेतला असेल घर बसल्या प्रोलिंग स्पोर्ट्सवर, तर कसं वाटलं एकंदरीत इथे आल्यानंतर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये? इथे मात्र अगदी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, सुंदर टायमिंग, अप्रतिम षटकार, 6 धावा. फटका खेळला गेला होता. निखिल जाधवची आठवण आली. ज्या पद्धतीने मानकोलीच्या मैदानात असा षटकार ठोकला होता त्याने जेव्हा सेंचुरी झाली त्यावेळेला. ऑन साईडला लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. आभाळाला सॅल्यूट करणारा, मानवंदना देणारा हा षटकार सर्वेशिलाच्या बॅटमधून 6. बघा, असा आत्मविश्वास तुमच्याकडे तेव्हाच येतो जेव्हा तुमचा सराव पक्का असतो आणि इथून मात्र सर्वेशने दाखवलंय माझा सराव अगदी पक्का झालाय आणि त्याच्याचमुळे असे मोठे फटके सर्वेशच्या बॅटमधनं आलेत. इथे मात्र चांगला फटका खोदून काढलेला आहे. फिल्डर तिथे डीप मध्ये आहे, ते येतात. 1 धाव घेतले. दुसराचा देखील प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. इथे आपण पाहिलं तर 49 नॉट आउट. काय जबरदस्त बॅटिंग सर्वेशची पाहायला मिळाली आहे. 49 धावा, 1 रन अर्धशतकापासून दूर आहे. पाहायचं किती टाळ्यांचा कडकडाट होणार आहे. या घरच्या खेळपट्टीवर सर्वेश शेलार नावाचं वादळ घोंगावताना पाहायला मिळतं. नितीन वैती साहेब, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये.
चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना काय नजारा आहे अप्रतिम आपण पाहू शकाल. थोडंसं कुठेतरी पावसाचं आता वातावरण निर्माण झालंय, मात्र पावसाळी ही स्पर्धा, पावसाळी हवामान आणि त्यानंतर रबर बॉल हे कॉम्बोच जणू काही आपल्याला पाहायला मिळतं. 64 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, काय फटका आहे आणि अर्धशतक बॅट दाखवायची आहे. सर्वेश शेलार वॉड बॅटिंग, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट इनिंग, आक्रमकतेचा सितारा, हँडसम क्रिकेटर आणि वेडी गावातील चॉकलेट बॉय. 16 बॉलमध्ये 55. मॅग्निफिसंट इनिंग, 4 डॉट, त्यानंतर 3 वेळा सिंगल, जास्तीत जास्त षटकार जर आपण विचार केले तर सार्थ आम्हाला माहिती देत आहेत. काय फटका खेळला होता, स्टायलिश शॉट पाहायला मिळाला, लॉंग ऑफ क्लिअर करणारा विराट कोहली स्टाईलमध्ये. मात्र आपण पाहू शकलात हा षटकार आला आणि अर्धशतक सुद्धा साजरं झालं. काय जबरदस्त क्लास क्लास आणि क्लास. पहा फटका मारल्यानंतर कशा प्रकारे त्या चेंडूकडे पाहत राहिले सर्वेश. अगदी सरळ बॅटने एक तंत्र जर तुम्ही इथे वापरलं, रबर बॉल खेळताना सरळ बॅटने तुम्ही जितकं खेळाल तितक्या धावा तुमच्या बॅटमधनं मोठ्या येतील आणि ते सर्वेशनं जरूर या सत्रामध्ये दाखवलंय. आई माऊली डोंगरे टीमचे कॅप्टन आणि रुआन 11 रामबाग, चला दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. ऑन साईडला खराब शॉट सिलेक्शन. आज जय हव्या तशा धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत नाहीये. तो कॉन्फिडन्स लेवल मात्र यावेळेला कुठेतरी खालावला गेलाय आणि त्यामुळे मात्र आपण पाहू शकताय त्याच्या धावा 8 बॉलमध्ये 13, 16 बॉलमध्ये 55. ताबडतोड इनिंग यावेळेला खेळत असताना पाहायला मिळतो सर्वेश शेलार. मॅग्निफिसंट इनिंग. अगदी शब्द नाहीये की या इनिंगसाठी. काय सुंदर बॅटिंग केली आहे सर्वेशने. षटकातील दुसरा बॉल, आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलेला आहे मिड विकेट सीमा पार. हा येतोय लांबलचक एसपी बॉयज षटकार. एक सामना पाहिला होता IPLच्या माध्यमातून पुणे वॉरियर्स आणि RCB. त्यावेळेला मात्र MS धोनीने ट्विट केलं गेलं होतं जेव्हा 175 धावांची वादळी खेळी क्रिस गेलने केली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की खेळाडू प्रेक्षक बनलाय तर प्रेक्षक खेळाडू बनलाय. आणि हेच समीकरण सर्वेश शेलारच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं. ग्रेट इनिंग, 83 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बराच बाउन्स तिथे प्राप्त झाला. पंचांनी पाहिलं आणि वाईटचे संकेत दिलेत. आता मात्र रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. ज्या प्रकारे प्रमोद सर तुम्ही म्हटलं या मैदानावरती आल्यावरती कसं वाटलं, तर एकच मी सांगेन, काय ती झाडी, काय ते डोंगर आणि SP बॉयज ट्रॉफी एकदम ओके. झकास हे आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. एक प्रोफेशनल लुक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहत राहिले सर्वेश. कॉन्फिडंट नाही येत आपल्या फटक्यामध्ये आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं उंची गाठली आणि झेल अगदी फिल्डरच्या हातामध्ये. झेल टिपला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. वेल डन, सुपर बॅटिंग सर्वेश शेलार. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर. 84ला 2. अखेरकार तन्मयला मिळाली विकेट. स्ट्रगल करत होते गोलंदाज मांडे टीमचे. यश आल्याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सरळ चेंडू नीलच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. तन्मयचं मी कौतुक करेन, या षटकामध्ये विकेट मिळवली, डॉट बॉल आलेत, म्हणजे चांगले गोलंदाजे आतापर्यंत हाताळले तन्मयने या स्लॉक ओव्हरमध्ये. अतिशय चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी तन्मयने केली आहे. ते मात्र फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेला खेळलेला आहे. फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकाराने आपण पाहिलं तर सत्राची इथे झाली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर 88 धावा या फलकावरती झालेल्या आहेत.
89 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहावं लागेल. आपण पाहत आहात SP बॉयज ट्रॉफी 2025. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यानंतरची लढत आपण पाहणार आहात साई माऊली डोंगरे आणि त्यांच्या विपक्षमध्ये आई माऊली डोंगरे आणि त्यांच्या विपक्षमध्ये रुहान 11 रामबाग. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहत आहेत प्रमोद शेडगे सर या ठिकाणी जात आहेत. आमचे प्रतिनिधी, आमचे अगदी जवळचे मित्र आणि नितीनजी वैती यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. आई माऊली डोंगरे संघाचा कॅप्टन आणि रुहान 11 रामबाग टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरिता त्वरित यायचा आहे. या अगोदर देखील आम्ही उल्लेख केला होता की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. या हायलाइट्स आपण पाहू शकाल कशा प्रकारे ती सर्वेची खास आणि स्पेशल इनिंग ही पाहायला मिळाली. मोठे फटके, षटकारांची मेजवानी आणि त्याच्या जोरावरती आपण पाहिलं मनाचे राजे वेडी या संघाने काय जबरदस्त धावफलक उंचावला. प्रत्येक चेंडू जणू काही त्याच्यावरती माझ्याच मोठ्या फटक्यांचं नाव आहे ते मात्र त्यानं दाखवलं. सर्वेशने 5 षटकं झाली, 88 धावा फलकावरती झाल्या, 89 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. दरम्यान दोन टीमच्या कॅप्टनना शेवटचा आणि अंतिम पुकार मी देतोय. आई माऊली डोंगरे आणि रुहान 11 रामबाग. जर तुम्ही उशीर केलात तर डेफिनेटली शुभमजी पादे काही निर्णय घेतील आणि तो आमच्यापर्यंत कळवतील आणि तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तेव्हा दोन्ही टीमच्या कॅप्टनना लास्ट कॉल आहे टॉस साठी. या जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. या आपण ऐकणार आहात प्रशांतजी आदवडे सरांचा आवाज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण यायचं आहे. किरणजी कारभारी साहेब वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावर. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक पॅकर्स म्हणून ज्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. चला डोंगरे टीम आणि त्याचप्रमाणे रुहान 11 रामबाग. आई माऊली डोंगरे संघाचा कॅप्टन सातत्यानं तुम्हाला अनाऊन्समेंट या ठिकाणी केली जाते. शेवटची अनाऊन्समेंट असणार आहे टॉससाठी. रुहान 11 रामबाग संघाचा कॅप्टन सज्ज आहे, प्रमोद शेडगे त्या ठिकाणी सज्ज आहेत. त्याला टॉससाठी आपण यायचं आहे. महत्त्वाचा सामना. त्याचबरोबर त्रिशिका 11 तोडफोड विरातन आणि श्री स्वामी समर्थ वेडी संघाने रिपोर्टिंग करा. श्री स्वामी समर्थ वेडी आणि तोडफोड विरातन आपण देखील रिपोर्टिंग करा. पहिल्यांदा टॉससाठी चला, लवकर जास्त वेळ घेऊ नका. आई माऊली डोंगरे आणि रुहान 11 रामबाग. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. हिमांशू एका साईडला आपण पाहत आहेत. परिपूर्णतः जो लाईटचा कारभार जो सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. लाईट गेल्यानंतर हिमांशू यांची सातत्याने आठवण येत असते. आणि चांगले एक परम मित्र आहे शुभम पाध्ये यांचे. आपण छाप आणि काटा यस डोंगरे टीमचे काटा. धन्यवाद नितीनजी वैती. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाही आहे. हिमांशू टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण.
2 दिवस मॅचचा आनंद घेतला आपण यूट्यूबच्या द्वारे. येस येस मजा आली बघून. येस येस मस्त पावसाचं वातावरण पण आहे, ऊन पण आहे आणि क्लायमेट एकदम सुंदर आहे, मजा येईल खेळायला. शुभमजी पाध्ये यांची स्पर्धा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पालघर जिल्ह्यातील टॉप 1 क्लास म्हणून स्पर्धा रबर बॉल पाहिली जाते. तर स्पर्धेचं वर्णन कसं करतील? एस पी बॉईज म्हटलं तर पूर्ण पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप रबर बॉलचा वर्ल्ड कप म्हटला जातो. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच हिमांशू. जर आपण टॉस जर जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? क्षेत्ररक्षण आता फलंदाजी करायची आहे, काय आकडा माइंडसेट केला आहे डोक्यामध्ये? 60 ते 70. आज संपूर्ण टीम आहे तुमची? नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. टीमच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच टॉस झाला नितीनजी वैते साहेब यांच्या शुभ हस्ते आणि रुआन 11 रामबाग वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया प्रशांत आदवडे आणि त्यांच्या समवेत मंथनची गरज. धन्यवाद. कॅमेरामॅन प्रोलिंग स्पोर्ट्स. थैंक यू प्रमोद. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2025. टप्पा खाते उछाल जरूर मिला था इस बार. बाउंसर का इस्तेमाल, वाइट बॉल का इशारा करते हुए अंपायर. स्कोर आगे बढ़ता रन संख्या 3 रन. कम बॉक्स में हमारे साथ मंथन जुड़े हुए हैं जो टेनिस बॉल और लेदर बॉल बहुत ही बेहतरीन कमेंट्री बिल्कुल करते हैं. आज तीसरे दिन का खेल और सर्वेश की बहुत ही लाजवाब पारी. इस बार फाइट लेग पर खिलाड़ी है और खराब फील्डिंग. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. इस पारी का पहला चौका बैटर नील के बल्ले से. बल्ले के बीचों बीच तो नहीं खेल पाया और उसके कारण बल्ले का मोटा सिरा और उसके बाद में गेंद विकेट कीपर के पीछे चले गए. पीछे फाइंडिंग और थर्ड मैन है लेकिन दोनों का जजमेंट अच्छा नहीं था. इसके कारण गेंद बाउंड्री के बाहर चले गए. साई वहां मौजूद थे. स्कोर 7 बगैर किसी नुकसान के. सर्वेश अपने बोलिंग मार पर तैयार है. नगाबेबा विलेज इनसे गेंदबाजी कर रहे. आज 67 रनों की शानदार पारी. 19 गेंदों का सामना किया और क्लास दिखाया. टेक्निकली साउंड बल्लेबाज. टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. गेंद जा रही इस वक्त लॉन्ग ऑन पर. बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात. दोबारा खराब फील्डिंग. फंबल अलाउस द बैट्समैन टू कम बैक पर सेकंड. 2 रन मुकम्मल किए गए हैं और नील के ऊपर मंथन दारोमदार रहेगा. बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी. तीसरा भी आ रहा है. खराब फील्डिंग और यार रन तो आपके पास है. बस 375 रन हमारे पास थे. 434 बिल्कुल थे. वो सारे जो टोटल है ना सुरक्षित नहीं थे क्योंकि आपने सामने वाले टीम को हल्का आका था. बघा इथे तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागेल कारण की गोलंदाज त्यांच्या परीने चांगली गोलंदाजी करतात. त्यानंतर जबाबदारी वाढते ती क्षेत्ररक्षकांची की आपण चांगलं सपोर्ट करावा आपल्या गोलंदाजाला. परंतु तुम्ही ढिलाई निर्माई कराल तर डेफिनेटली फलंदाज सिंगल आणि डबल या चोरून घेतील. इथे मात्र आपण पाहिलं तर 1 रन पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या या एका धावेने झालेली आहे. धाव फलकावर 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. मंथन टारगेट बहुत बड़ा. अगर टारगेट बहुत बड़ा है तो अपोनेंट टीम के गेंदबाजों को टारगेट करना होगा. तब चक्कर आप 89 की तरफ पहुंच सकते हैं और नील अनिकेत के पास वो काबिलियत है. पहले ओवर का खेल सर्वेश ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की. 67 रन 5वां अर्धशतक टूर्नामेंट का. सुहान ने 82 रन बनाए थे. वो हाईएस्ट टोटल है. बहुत बढ़िया तरीके से सर्वश्रेष्ठ प्रदर्शन. और इस मैच में खास करके सर्वेश शेलार जिन्होंने बल्लेबाज के तौर पर गेंदबाजियों के ऊपर पलटवार किया और तकनीक बहुत अच्छी थी. अपने होम ग्राउंड पर सर्विस का जलवा आपने देखा. अगदी मला या संघामध्ये का स्थान दिलंय. माझ्याकडे चांगली फलंदाजी करण्याची गुणवत्ता आहे. चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता देखील आहे. या रबर बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी 11 रन जरूर त्याने दिले आणि एक चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. इथे मात्र फटका तर चांगला खेळलाय. खोदून काढलाय मिड विकेटच्या दिशेला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळालं. 1च रन तिथे पाहायला मिळते. इथून मात्र तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील कारण की 89चं लक्ष हे जमवायचं आहे. गेंदबाजी कर रहे हैं और ये भी एक युवा खिलाड़ी जो है टैलेंटेड है. उसमें कोई संदेह नहीं है. नील 9 पर खेल रहे. 5 गेंदों का सामना किया. अनिकेत 2 पर बैटिंग कर रहे हैं. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. बैकफुट पर जाके क्रीज के गहराई का इस्तेमाल किया. गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. पक्का 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 ये लगा फ्लैट छक्का.
इथे मात्र आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजचा वापर अगदी योग्य प्रकारे केला. त्यानंतर चेंडूवरती नजर ठेवली, रिलीज ऑफ द डिलिव्हरी ओळखलं आणि आपला मोर्चा वळवला. लॉंग ऑनला अप्रतिम शानदार फटका नीलच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रणय तयार गोलंदाजी मार्कवर. ओहो, यावेळेला गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू, अचंबित राहिले नील इथे. मंथन, जब प्रणय गेंदबाजी कर रहे हैं ना तो क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं और बल्लेबाज जब क्रीज के गहराई में जा रहे हैं तो उनको टेलीग्राम मिल रहा है. टेलीग्राम इसलिए मिल रहा है क्योंकि बॉल रिलीज करने से पहले पैरों का मूवमेंट उनका देखिए, ये देखिए पीछे जा रहे हैं, फॉलो किया, ज्यादा आगे गेंद रडार में. बल्लेबाज नील ने थैंक यू वेरी मच कहा और भेज दिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, डाउन द ग्राउंड, सिक्सर. सुंदर फटकेबाजी इथे पाहायला मिळाली आहे नीलच्या माध्यमातून. 8 बॉल आतापर्यंत नीलने खेळले, 21 वरती नाबाद आहे. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, स्लोवर वन या ठिकाणी पाहायला मिळालाय. बघा, कुठल्याही गोलंदाजाला आवडत नाही की फलंदाजांना त्याच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळलाय. त्यानंतर एकच पर्याय त्याच्याकडे असतो की आपल्या लेंथमध्ये बदलाव करावा आणि तो बदलाव प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळालं या चेंडूवर. जी हाँ मंथन, बहुत बढ़िया तरीके से गेंद को थोड़ा पीछे रखा. इससे पहले वो स्लॉट में गेंद थी, आगे गेंद थी, ज़्यादा आगे चले गए. तो इस बार गुंडे स्पॉट पर गेंदबाजी के टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली है. ये कला है प्रणय के पास, लेकिन सही इलाके में गेंदबाजी करने की जरूरत है. आगे गेंद रडार में, बाले में, और इस बार भी गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. दर्शक दीर्घा में हवाई यात्रा पर शानदार से काय सुंदर फटका. आणि या षटकारांना आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झाली आहे. धाव संख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या खेळानंतर झालेली आहे 30. याचाच अर्थ आता येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता एकूण 60 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत सर, आपण या मैदानाचा आढावा घेतला, मागील 2 दिवसाचं क्रिकेट अनुभवलं, तर या धावा कमी नाही आहेत. इथे या धावा बनू शकतात. त्याकरता तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंटने आता खेळावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि प्रत्येक चेंडूवरती एक कॅल्क्युलेशन मनात बांधून खेळावं लागेल. देखिए, 2 इंपॉर्टेंट चीजें मैं आपको बताना चाहूंगा. रन गेटर ने अपना काम किया, अब काम है विकेट टेकर का. भारत ने 375, एक छोटा टोटल नहीं था, लेकिन भारतीय टीम की जो फील्डिंग है वो बहुत खराब रही, गेंदबाजी इतनी अच्छी नहीं रही. तो गेंदबाजों को बेहतर काम करना होगा. 434 के बारे में मैंने कहा, वो भी सुरक्षित नहीं थे. आपने रन तो बनाए, लेकिन लीन को मैं जानता, बहुत ही डेंजरस बैट्समैन है, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करे. वो इन्होंने दिखाया, शानदार बल्लेबाजी करे. 3 छक्के जड़ चुके, 1 चौका जड़ चुके, तो काबिल थे इनके पास. इस बार टप्पा खाने के बाद घुमाव जरूर मिल रहा है. गेंद को साइड पर खेलने का प्रयास, बांधकर अगर किसी को रखना है तो अनिकेत को रखना है. तो वही काम किया सर्वेश ने, बिंदी गेंद के साथ आगाज किया. अब प्रेशर जो है ना धीरे धीरे अनिकेत के ऊपर बढ़ सकता है, वहां भी वो गलती कर सकते हैं. नील अगर स्ट्राइकर इनकी तरफ आए तो वो दुबादार बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं. अगदी अगदी बरोबर तुम्ही म्हणालात. सर्वे जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी मागील षटकामध्ये केली होती. या षटकात आता पाहूया काय लिहिलंय. एकदा चांगला बॉल यॉर्कचा वापर तिथे केलेला आहे, बॉटम हँडचा वापर, चेंडूला दिशा दिली आहे, मध्ये लगत चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या रिझनला. फिल्डर तिथे येत आहेत. 1 रन कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 31. नीलचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं 27चं आहे. अनिकेत देखील 3 वरती पाहायला मिळतोय. 31ची एक चांगली भागीदारी रस्ताना इथे आपल्याला पाहायला मिळते मांडी बॉयज टीम कडून. और मंथन, इस मुकाबले में नील ने डोमिनेट किया, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. अब मजा आएगा. 2 बेहतरीन खिलाड़ी सर्वेश और नील, बढ़िया बढ़िया खेल. जो काबिल है, जो हुनरबाज खिलाड़ी है, उनका जलवा देखने का मौका मिलेगा. मंथन, सांप और नेवले के बीच लड़ाई है. एक तरफ सर्वेश फॉर्म में, एक तरफ नील फॉर्म में है. मजा आएगा. ये बैटल जो कमाल का रहेगा. अभी तक बढ़िया गेंदबाजी, 3 गेंदों में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया सर्वेश ने. पुन्हा एकदा तेच. इथे मात्र प्रेशर निर्माण झाले नीलवरती. आणि येणारा प्रत्येक डॉट बॉल इथून मात्र दडपण दडपण आणि दडपणमय स्थिती निर्माण करतोय मांडे बॉयज टीमवर.
दबाव का प्रभाव दिखाई दे रहा है और प्रशंसा करनी चाहिए सर्वेश की, जो गेंदबाजी देखिए किस तरह से कर रहे हैं। टप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर गेंद के ऊपर उंगलियां फेरते हुए लेग कटर गेंदबाजी कर रहे हैं। इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग। ये खिलाड़ी है काबिल, धड़क रहा है दिल, कमाल कर रहे हैं नील। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। अगदी चांगला फटका या ठिकाणी नीलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। षटकातील पुढचा बॉल याही वेळेला तोच प्रयत्न, परंतु यावेळेला आपण पाहिलं तर ऑफ साईडला पिच केलं होतं या चेंडूला, अगेन्स्ट टर्न यावेळेला मात्र चेंडूला खेळलंय, मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू गेलाय, सिंगल कंप्लीट केली आणि या सिंगलने झाली आहे षटकाची समाप्ती। 3 षटकांचा खेळ झालेला आहे। 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाल्या मांडे बॉयज या संघाची बिनबाद 38। सर्वेश के 2 ओवर में मंथन 19 रन आए, लेकिन विकेट कॉलम खाली है, तो नील ने क्या क्या उनको विकेट नहीं दिया। 12 गेंद में 51 चाहिए, अभी भी नील के लिए चैलेंज जरूर रहेगा। वक्त ज़्यादा आपको नहीं लेना है। विकेट कॉलम बुमराह का जब खाली रहा ना, तो भारतीय टीम नहीं जीत पाई। आप फ्रंटलाइन गेंदबाज है, आपने अच्छी गेंदबाजी की, 19 रन दिए और विकेट आपको नहीं मिला। तो सबसे अच्छी बात क्या, बीच मैदान पर जो टीम खेल रही है ना, उनके पास सबसे बेहतरीन खिलाड़ी जो है बीच मैदान पर मांडे बॉयज, और नील अगर मैदान के अंदर खड़े हैं तो अभी भी उम्मीदों पर दुनिया कायम है। 1 विकेट की तलाश में मनासी राजे वेडे टीम है और 12 गेंदों में 51 चाहिए। गेंदबाजी में परिवर्तन, हर्ष को बुलाया गया। नील 34 पर खेल रहे हैं, अर्धशतक जड़ने का बहुत बड़ा अवसर। 38ला 0 अशी स्थिती पाहायला मिळते। इथे मात्र 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये 51 धावा या अजूनही बनवायच्या आहेत मांडे बॉयज या संघाला। इथे मात्र आतोनात प्रयत्न करावे लागतील मोठे फटक्यांसाठी। हर षटकातील पहिला बॉल घेऊन नीलसाठी इथे मात्र हातातून चेंडू निसटलाय, चेंडू बराच बाहेर जातोय। नितेश कदम यांचे भाचे आहेत आणि पहिलाच बॉल आपण ऍक्शन रिप्ले मधनं पाहू शकाल। चेंडू ओला असल्या कारणाने आपण पाहिलं तर अशा प्रकारची उत्क्रांती ही आपल्याला पाहायला मिळते। वाईटचे संकेत आले, खूपच बाहेर गेला चेंडू आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय 1 रन जरूर मिळते। अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकाल यॉर्कचा प्रयत्न, मात्र नीलने कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली नाहीये। मंथन इंपॉर्टेंट है कि आपको छक्के जड़ने आ रहे, इसलिए वो अनिकेत के पास नहीं जा रहे हैं। नील खुद बल्लेबाजी कर रहे हैं, आपके पास 11 गेंदे हैं। हर्ष गेंदबाजी कर रहे युवा खिलाड़ी, नकाबे विलेज एंड से सामना करने के लिए बल्लेबाज स्ट्राइकर पर नील बैक पर चले गए, पुल किया। इफ 6 हिटिंग इज एन आर्ट, देन नील इज आर्टिस्ट है। बहुत ही शानदार बल्लेबाजी, फुल बल्लेबाजी, सिक्सर। इथे षटकार जरूर आलाय, परंतु विजयाच्या आशा ज्या आहेत ते मावळताना जरूर दिसत आहेत, कारण की अजूनही बऱ्याच धावा बनवायच्या आहेत। मांडी बॉयज संघ बॅकफुटला कुठे आला, जिथे सर्वेशची 2 षटकं अप्रतिम चांगली पाहायला मिळाली। इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, नटराज कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळलाय, दिशा दिली बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर 6। से नुकसान के आपके पास और वो बहुत ही महत्वपूर्ण 9 गेंदे और 38 रनों की जरूरत है। मॅच समाप्त नाही आहे बघा, प्रत्येकाला बालकडू द्यायचं असतं। आता नितेश कदमने हर्षला किती बालकडू दिले मला माहिती नाही आहे, आता तो मागणा ठरतो आहे। काल नितेश कदमने खूप चांगली कामगिरी केली। 9 गेंदों का खेल, 38 रनों की जरूरत है। नील फॉर्म में 46 पर खेल रहे, 17 गेंदों का सामना किया, जवाबी हमला कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद हर्ष द्वारा, बढ़िया लाइन, 1 कदम आगे सोचना है। मंथन बिल्कुल इंपॉर्टेंट मैच है, खराब फील्डिंग, ये क्या कर रहे, ढूंढो रे साजना। हिरन की गति की बात करें तो 80 किलोमीटर है, शेर की गति 74 किलोमीटर है। 1 शॉट का इशारा, 1 शॉट का इशारा जरूर होगा, लेकिन स्ट्राइक नील के पास है। तो हिरन की गति शेर से बिल्कुल ज्यादा है, फिर भी शेर जो है ना हिरन का शिकार करता है, क्योंकि थोड़ा डर होता है। वो डर जो है ना बिल्कुल आपके मन में होगा ना, तो आप भी शिकार हो सकते। इसलिए
जो डर गया वो मर गया, जो डर गया वो घर गया। यहाँ लंडा होगा बीच मैदान पर। हर्ष को गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में। आगे गेंद अच्छी गेंद है, बहुत अच्छी गेंद, रन लेना चाह रहे हैं लेकिन दो अच्छी गेंदें हर्ष ने डाली है तो खुशी मिलेगी मनाचे राजे वेडी टीम के लिए। अतिशय अगदी योग्य पद्धतीने तुम्ही म्हणालात 53 धावा फलकावरती झालेल्या आहेत। नील जर आपण पाहिलं 48 वरती नाबाद हा पाहायला मिळतोय। याही षटकात 2 षटकार आले परंतु त्यानंतर चांगलं स्ट्रॉंग कमबॅक देणारा मेसेज हर्षने जरूर दाखवला। 2 चेंडूवरती सलग सिंगल हे पाहायला मिळाले। षटकातील शेवटचा बॉल, ओहो अगदी चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज फक्त पाहत राहिले विकेट कीपरकडे। डॉटचे संकेत इथे आलेत आणि षटकाची देखील समाप्ती झाली आहे। 4 षटकांचा खेळ झालेला आहे। 4 षटकांच्या खेळानंतर मांडे बॉयज संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 56। आता 6 चेंडू बाकी आहेत। 53 धावा, 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 36 धावांची आवश्यकता है। जी हाँ, अब जाकर निखिल यादव को मैंने इसी सीजन को देखा है 6 गेंदों में 6 छक्के जड़ते हुए, और अब वही कारनामा करना होगा नील को, इसीलिए वो स्ट्राइकर इन पर है। आखिरी ओवर तुषार के ऊपर आपको पलटवार करना है। इतिहास रचने का मौका। पहली गेंद सटीक पर लाइन पर तुषार हुशार है, त्यानं यॉर्कर टाकलाय आणि पहिला चेंडू ड्रीम बॉल टाकून प्रेशर नील वरती आणलंय। अगदी प्रेशर मात्र कन्सॉलिडेट केलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही। षटकातील पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू केला होता। यावेळेला लेग साईडला चेंडू जातोय, फिल्डर तिथे येत आहेत, एकच धाव तिथे पाहायला मिळाली। आता जर आपण पाहिलं तर सामन्याचं चित्र हे स्पष्टपणे दिसतंय। 4 चेंडू बाकी आहेत, 35 धावा बनवायच्या आहेत। इथून गोलंदाजाने कुठलीच मिस्टेक केली नाही तर डेफिनेटली हा सामना मनाचे राजे वेडी या संघाच्या बाजूने झुकू शकतो, परंतु अजूनही 4 चेंडू बाकी आहेत। पुन्हा एकदा चांगला बॉल, फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी ही मात्र पूर्ण करताना जरूर दिसत आहेत। एक गोष्ट तुम्ही चांगली अधोरेखित केली, जर इथे कोणती चूक नाही झाली तर मनाचे राजे मनाप्रमाणे मैदानात त्या ठिकाणी एन्जॉय करू शकतील। वेडीच्या मैदानावरती अतिशय सुंदर अशी हिरवळ आहे। तुषारनं हुशारीनं गोलंदाजी केली। पहिला चेंडू त्यानं डॉट टाकला आणि त्यानंतर सामन्याच्या चित्रात स्पष्ट होतोय। हा फटका पहा, नीलचं अर्धशतक पूर्ण होतंय। एका बाजूला त्याने चांगली बॅटिंग केली, त्याच्याकरता देखील चाळ्यांचा गजर होऊन जाईल। शानदार बॅटिंग करत असताना स्पर्धेतलं 6वं अर्धशतक 22 चेंडूमध्ये 55 धावा त्याने ठोकल्या आणि त्यामध्ये आपण बघितलं षटकार चौकारांची जबरदस्त आतषबाजी। एक हाती किल्ला नीलने लढवला परंतु त्याचा बेनिफिट काही त्याच्या टीमला होऊ शकला नाही। त्याचं कारण झालेली धारदार गोलंदाजी मनाचे राजे वेडी या टीमची। शेवटचा बॉल आणि या मॅच वरती अधिराज्य गाजवताना मनाचे राजे वेडी हा संघ दिसतोय। पहिला विजय या स्पर्धेतला साकारताना मनाचे राजे वेडी टीम। मनाचे राजे बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन, और इस मुकाबले में कमाल का प्रदर्शन सर्वेश शेलार का 19 गेंदों में 67 रन और 2 ओवर में 19 रन दे के विकेट तो उनको नहीं मिला, 19 रन जरूर दे लेकिन शानदार गेंदबाजी रही है। सर्वेश 19 गेंदों में 67, जय का अच्छा कंट्रीब्यूशन रहा, नॉट आउट 13 पर 8 गेंदों का सामना किया। यश 4, नील 2 ओवर